नमस्कार मैत्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर। आपल्या हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रांमध्ये स्वयंपाकघर हे केवळ स्वयंपाक करण्याचे ठिकाण नसून ते साक्षात माता लक्ष्मीपूर्ण आणि लक्ष्मीचे पवित्र स्थान मानले जाते। आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्य आणि घराची आर्थिक स्थिती थेट स्वयंपाकाशी जोडले असते। स्वयंपाकघरात केलेले काही नकळत चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघराशी निगडीत 15 अत्यंत महत्त्वाचे वास्तू नियम सविस्तर समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1. मिठाचा डब्बा कधीही रिकामा ठेवू नका। स्वयंपाकघरातील मीठ हे थेट राहू आणि शुक्राशी जोडले असते। मिठाचा डब्बा पूर्ण रिकामा होण्यापूर्वी त्यात नवीन मीठ भरावे। डबा रिकामी राहिल्यास घरातील आर्थिक टंचाई निर्माण होत असते। 2. पिठाचा डब्बा कणिक, ज्याला आपण कणिक म्हणतो ते घरात गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ कधीही पूर्णपणे संपू देऊ नये। डब्यात तळ्याला थोडे पीठ उरले असतानाच नवीन पीठ आणून ठेवावे। पीठ संपल्यास समाजात मान सन्मान कमी होत असतो। 3. हळद कधीही संपू देऊ नये। हळदीचा संबंध थेट भगवान विष्णू आणि बृहस्पती ग्रहांशी असतो। किचनमध्ये हळद संपल्यास गुरुचा दोष लागतो। घरातील शुभ कार्यांमध्ये अडथळे निर्माण होतात। 4. मोहरीचे तेल किंवा तूप, जे आपण नेहमी वापरतो ते स्वयंपाकघरातील तेल किंवा तुपाचा डब्बा पूर्ण कोरडा होण्यापूर्वीच त्यात नवीन तेल भरावे। त्यामुळे घरातील अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहते। 5. रात्री खरकटी भांडी ठेवू नये। रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकातील शेगडी किंवा सिंकमध्ये खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवू नये। त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आजारपण येते। 6. चपाती पीठ जास्त वेळ मळून ठेवणे। मळलेले पीठ फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या चपात्या बनवणे वास्तू आणि आरोग्यासाठी दोन्ही दृष्टीने अतिशय अशुभ मानले जातात। 7. पहिली चपाती गायीसाठी काढणे। रोज सकाळी स्वयंपाक करताना महिला चपाती किंवा पोळी नेहमी गायीसाठी किंवा पक्ष्यासाठी बाजूला काढावी। ह्या उपायामुळे सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात। 8. शेगडी आणि पाण्याचे स्थान। स्वयंपाकघरात पाण्याचा तांबा, माठ आणि गॅस हे शेगडी शेजारी ठेवू नये। अग्नी आणि जल एकत्र असल्याने कौटुंबिक कलह वाढतात असे मानले जाते। 9. ईशान्य कोपऱ्यात स्वच्छता। स्वयंपाकघराचा ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व नेहमी स्वच्छ ठेवावे। तिथे कचरा किंवा भारी सामान ठेवू नये। 10. चपला घालून स्वयंपाक करणे। स्वयंपाकघरात कधीही बाहेरच्या चपला घालू नये किंवा घरात वापराच्या चपला स्वयंपाकघरात वापरू नये। स्वयंपाकघर हे मंदिर मानले जाते, त्यामुळे त्याची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे। 11. तवा किंवा कढई उलटी ठेवू नका। स्वयंपाक झाल्यावर तवा किंवा कढई कधी उलटी करून ठेवू नये। वास्तुशास्त्रानुसार तवा उलटा ठेवल्यास घरात अचानक संकटे येतात। 12. गरम तव्यावर कधीही पाणी शिंपडू नका। गॅस बंद झाल्यावर लगेच गरम तव्यावर पाणी ओतू नये। त्यातून निघणारा आवाज घरात वास्तुदोष निर्माण करतो आणि नकारात्मकता निर्माण करतो। 13. दक्षिण दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करणे। स्वयंपाक करताना नेहमी पूर्व दिशेकडे तोंड असावे। दक्षिण दिशेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडते। 14. झाडू स्वयंपाकघरात ठेवू नका। स्वयंपाकघरात किंवा अन्नाच्या साठाजवळ कधीही झाडू ठेवू नये, त्यामुळे धान्याची अवहेलना होते। 15. कृतज्ञता व्यक्त करा जे आपल्याला मिळाले आहे त्याच्याबद्दल। रोज जेवण बनण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी अन्नपूर्णा देवीचा मनापासून आभार मानावे, त्यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। या 15 वास्तुनियमांपैकी तुमच्या घरात कोणती काळजी घेतली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.